घेता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे ने घे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीर राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे मेरे सीने नगीने में श्रीराम जानकी बैठे मेरे सीने जानकी बैठे मेरे सीने राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम सर्वांनी टाळी वाजवून म्हणा राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वा नरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार कलावज्ञ जीवोधरार्थावतार कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रं
खलानिशवादापनोदार्ह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती बोधारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी कहे व्यवहार करी संतांचा यावर करे संतांचा वर करे संतांचा यावर करे संतांचा यावर करे संतांचा पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग तुम्हा आम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. थोडा आवाज स्पष्ट करा, मला नंतर आवाज येतोय म्हणजे बोलता क्षणी तो शब्द मला लगेच ऐकू येत नाही.
अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय आदी करून सकल संतांच्या चरणारविंदावर सेवा समर्पित करण्याकरिता आपल्या गावचं ग्रामदैवत हनुमंतरायांच्या चरणारविंदावर सेवा समर्पित करण्याकरिता आपलं संपूर्ण महाराष्ट्राचं सर्वांचं आराध्य दैवत असं असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणारविंदावर सेवा समर्पित करण्याकरता तुम्हा सर्व सज्जन श्रुतू मायबाप वर्ग तुमच्या सर्वांच्या चरणारविंदावर सेवा समर्पित करण्याकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिवंत अलौकिक धैर्यवंत कृतऋणी भगवंत असे असणारे जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील संतपर प्रकरणातील संतांच्या नामाचं महात्म्य सांगणारा असा गोड अभंग आपल्यासमोर सादर केला आहे विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे आपल्याला संतांच्या साधनेचं फल सांगतात संतांच्या नुसत्या साधनेचं नाही नामाचंही फल त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगतात बघा अभंग तसा साधा सोपा सरळ 4 चरणाचा अभंग आहे संतांचं महात्म्य संतांची साधना त्यावर आपल्याला मिळणारा फायदा त्यावर आपल्याला मिळणारा लाभ याचं वर्णन त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये करतात जगद्गुरु तुकोबारायांनी सगळीकडे पाहिलं या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक व्यक्ती काहीतरी लाभ असल्याशिवाय कुठलीच गोष्ट करीत नाही महाराज हे जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षामध्ये आलं मग संतांची संगती त्यांना घडावी संतांचं महत्त्व त्या लोकांना त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचावं लोकांना संत महात्मे कळावे या अर्थानं मग आता लोकांना आपल्याकडे जर वळवायचं असेल संतांकडे जर आपल्याला वळवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टीचा काहीतरी आपल्याला लाभ त्या ठिकाणी सांगावा लागेल मग संत साधनेचा आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी लाभ सांगावा लागेल त्यावेळेला महाराजांनी हा अभंग त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे महाराज म्हणतात संतांची साधना जर तुम्ही त्या ठिकाणी केली तर तुम्हाला 3 प्रकारचे लाभ 3 प्रकारचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होतो पहिला फायदा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्ही जर संतांचं नामचिंतन केलं संतांचं नाम जर आपल्या मुखामध्ये घेतलं तर तुम्हाला काय मिळणार आहे पुण्य मिळणार आहे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे सज्जन नाम संतांचं जर आपण नामचिंतन केलं तर आपल्या पदरामध्ये काय पडणार आहे तर पुण्य त्या ठिकाणी पडणार आहे हा झाला पहिला फायदा दुसरा फायदा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या जन्म मृत्यूच्या संसारामध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम या रहाट गाडग्यामध्ये आपण सारखं फिरतोय फिरून आपण प्रत्येक जीव त्या ठिकाणी दमलेला आहे महाराज एवढंच कशाला आपण संसारामध्ये राब त्या ठिकाणी राबतोय पण आपल्याला सुख भेटतंय का सुख भेटतं का नाही भेटत महाराज सुख विश्रांती आपल्याला कुठंच भेटत नाही विश्रांती नाम सुख विश्रांती नाम समाधान आपल्याला सुख समाधान शांती आहे का आपल्याला नाही आहे महाराज मग जर तुम्हाला विश्रांतीच जर पाहिजे असेल या संसारातून जर मुक्तीच पाहिजे असेल या मृत्यू संसार सागरातून जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल संतांच्या चरणावर संतांच्या पायावर तुम्हाला त्या ठिकाणी भाव ठेवावा लागेल विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव ठीक आहे महाराज आम्ही संतांच्या चरणावर त्या ठिकाणी भाव ठेवतो त्यांचं आम्ही सर्व वचन त्या ठिकाणी ऐकतो त्यांचं नाम जप आम्ही त्या ठिकाणी करतो पण अजून आम्हाला त्याचा फायदा होणार काय उगा बडबड आमची त्या ठिकाणी व्हायला नको आम्ही काहीतरी करावं पण त्याचा काहीतरी आम्हाला फायदा झाला पाहिजे काहीतरी लाभ आम्हाला त्या ठिकाणी झाला पाहिजे त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कितीही पाप केलेलं असेल कितीही पाप कर्म त्या ठिकाणी तुम्ही केलेलं असेल ना पण तुम्ही जर संतांचा जप जर त्या ठिकाणी केला संतांची साधना जर तुम्ही केली ना तर तुमच्या जीवनातलं सर्व पाप क्षणामध्ये त्या ठिकाणी नष्ट होतं महाराज म्हणतात तुका म्हणे पापे जाती संतांची जपे मग महाराज तुम्ही आम्हाला एवढा फायदा संतांच्या साधनेचा सांगतात पण तुम्ही कधी त्या संतांचं नामचिंतन त्या ठिकाणी करता का तर त्यावेळेला असं विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे बाबा एवढा महालाभ जर मला फुकट भेटत असेल तर त्याच्याकरता माझी वाणी तरी कशाला अपुरी पडेल नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी त्याच्यामुळं तुम्ही पण तुमची वाचा अपुरी पडू देऊ नका तोंडाने भजन म्हणायचं आणि हाताने टाळी वाजवायचं किमान पहिला दिवस आहे सर्वांना आनंद वाटला पाहिजे लहान लहान लेकरं एवढे छान टाळ वाजवत आहेत तुम्हाला टाळी वाजवता येईना त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडलाय अभंग साधा आहे सोपा आहे सरळ आहे 3 प्रकारचा लाभ त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी सांगतायत मला वाटतं हा अभंग तुम्हाला समजला
समजला? मग आता विठ्ठल जे विठ्ठल करायला हरकत नाही का? आता तुम्ही भजनच करीत नाहीत, टाळीच वाजवत नाहीत म्हटल्यानंतर मला भजन शेवटचं घ्यावंच लागेल ना. कारण आल्यापासून मी तुम्हाला सांगतोय टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळी वाजवून भजन करा. एकाने सुद्धा टाळी वाजवली नाही. फक्त माझी नजर जिकडं फिरल तिकडं बरोबर शेंगदाणे फुटल्यावानी, ते भुईमुगाच्या शेंगा फोडल्यावानी फटाक 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 आपल्या टाळा चालू आहेत. सर्वांनी टाळी वाजवायची. कंटाळा त्या ठिकाणी करायचा नाही. सप्ताह उगा 8 दिवस आहे महाराज. 8 दिवस तरी आपण देवाच्या दारामध्ये टाळी वाजवली पाहिजे. असो, मी तुमचा आहे, तुम्ही माझे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं विठ्ठल. असो, अभंग साधा आहे, सोपा आहे, सरळ आहे. अभंगावर विचार करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो असा, आपल्या या वडाळी गावामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेला जिल्हा, भगवान त्र्यंबकेश्वराच्या, त्र्यंबकराज महादेवाच्या ज्योतिर्लिंगानं दैदिप्यमान झालेला जिल्हा, विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीनं संजीवन झालेला जिल्हा, पुण्यसलीला गोदावरी मातेच्या प्रवाहानं पुनीत पावन झालेला असा हा जिल्हा, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेला हा जिल्हा, परमार्थाचा आशिक जिल्हा तसा आपला नाशिक जिल्हा. आणि ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या तीरावर वसलेलं आपलं हे वडाळी नजीक, नजीक म्हणजे जवळ, गोदावरीच्या जवळ असं वडाळी. कादवा आहे का? अच्छा, हा काय का असे ना, ती पण गंगाच आहे. कुठली का असे ना पण गंगाच आहे. कादवा नदीच्या तीरावर मी गोदावरी समजायचो. म्हटलं इकडं कसं काय आली होती? तुम्ही म्हणताल महाराज येता येतं काय गांजा फुकून आले काय? तसं काही समजू नका. होतं आहे कधी कधी. आता मला वाटलं थोडीफार दिशाभूल होते ना. आता एवढा मोठा हायवे झाला आहे, काहीच कळलं ना आपण कुठं चालून कुठं नाही. आता इथं कीर्तनं झालेले आहेत माझे बरेचसे भरपूर, त्याच्यामुळं मी पण तुमच्यासमोर काय बोलायला लाजणार नाही. असो, अशी कादवा नदी, आणि कादवा नदीच्या तीरावर वसलेलं आपलं हे वडाळी, कादवा नजीक, वडाळी नजीक असं गाव. आणि ह्या गावामध्ये गेली 52 वर्षापासून, हे वर्ष 52, 51 वर्षापासून आपला हा नाम सप्ताह मोठ्या थाटामाटामध्ये वैकुंठवासी संत मल्हारी बाबा, वैकुंठ गुरुवर्य पोपट बाबा कारसुळकर यांच्या कृपा आशीर्वादानं, तसेच महामंडलेश्वर परमपूज्य डॉक्टर रामकृष्णजी महाराज लव्हितकर यांच्या मार्गदर्शनानं, कुशल अशा मार्गदर्शनानं या ठिकाणी चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, आपल्या सप्ताहाचे 4 तप त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. किती तप झालेत? 4 तप. 51 वर्ष. मागच्या वर्षी आपण सुवर्ण महोत्सव त्या ठिकाणी साजरा केला. कितीतरी महाराज लोक येऊन गेलेत. मोठमोठे महाराज लोक, तुम्ही वाटी म्हणजे कीर्तनं करून महाराज लोक गेलेत. पण एवढ्या दिवसात आपल्यात थोडाफार तरी बदल पाहिजे होता, म्हणजे टाळी वाजवण्याचा, भजन करण्याचा. आपण भजन करायला पाहिजे. आपण सप्ताह कशाकरता करतो? सप्ताह कशाकरता? काहीतरी बदल व्हावा म्हणून. मग आपल्यामध्ये बदल झाला आहे का? झालाय. टाळी वाजवता तुम्ही. फक्त आज पहिला दिवस आहे, थोडं दडपण तुम्हालाही असेल, मला दडपण आहे असं नाही, दडपण तुम्हाला असेल. महाराजापुढं कशी टाळी वाजवायची बुवा, नाही का? अवघड जातं हे, हा हात उचलायचा, थोडा जड जातो, होता होईल. अगोदर आपल्याला ऑइलिंग करावं लागते. गाडी डायरेक्ट पळत नसती. गाडी डायरेक्ट पळते का? बरं, आता ह्या सगळ्या गॅरेजला लागलेल्या गाड्यात ऐका, माझा बोल का स्वभाव आहे, हसता बोलता चालता बोलता आपला कार्यक्रम असतो. का तरुण आहेत बाबा तुम्ही, नवीन गाडी नाही ना, गॅरेज बा, त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल टाकावं लागतं महाराज. गाडी डायरेक्ट पळत नाही, ख्या करते आधी. आता नवीन गाडी असली, बटन दाबलं का चालू होती. आता या या बटनाच्या गाड्यात दाबलं का चालू, नुसतं केलं का छू असेत. पण ह्या गाड्या आहे ना, चांगलं त्या ठिकाणी पंप मारावा लागतो महाराज, तेव्हा ह्या गाड्या चालतात. म्हणजे ऑइलिंग वगैरे आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. मग आता हा हात उचलायचा, हा उचलायचा, असं करता पहिल्या दिवशी इथपर्यंत येईल, दुसऱ्या दिवशी असं इथपर्यंत येईल, तिसऱ्या दिवशी, 8व्या दिवशी असं तर वाजल. वाजवा बरं, कशी वाजवता? अजून आहेत काही गाड्या रिकाम्या, ऑइल करावं लागतील आपल्याला, होतील 8 दिवसापर्यंत. ऐका, तर 52 वर्ष आपल्या ह्या ठिकाणी सप्ताहाला झालेल्या आहेत. आणि पुढे अमृत महोत्सवाकडे आपली वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे. सुंदर असं गाव आहे. माझे भरपूर कीर्तनं, म्हणजे 2-4 कीर्तन ह्या गावामध्ये झालेले आहेत. पण वैयक्तिक कार्यक्रमात, सिंगल कार्यक्रमामध्ये कार्यक्रम झालेले आहेत. सप्ताहामध्ये पहिलाच प्रसंग आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही काय मला जुने नाही, मी पण तुम्हाला काय, तुम्ही मला काय नवीन नाही, मी तुम्हाला काय जुना. काही चुकलं का माझं? म्हणजे तुम्ही काय मला नवीन नाही, मी पण तुम्हाला काय नवीन नाही. मी तुमच्या घरातलाच पोरगा आहे. असं एवढंसं होतं तेव्हा पहिलं कीर्तन केलेलं आहे.
त्याच्यानंतर आळंदीला गेलो तेव्हा एकदा कीर्तन केलं होतं, त्याच्यानंतर 1-2 अशी कीर्तनं झालेत. पण आज जरा तुम्हाला वेगळा दिसत असेल, केस बिस वाढले, बा हे पोरगं कुठून आलं असंही तुम्हाला प्रश्न पडत असेल का. चेहरा तर पाहिल्यासारखा वाटतोय, पण आपण जो पाहिला तो हा नाही, आणि जो तो पाहिला तो हा पण नाही, नाही का. तर अशा प्रकारे तर ह्या गावामध्ये पुन्हा एकदा माझा या सप्ताहाला येण्याचा योग आला. त्याच्यामध्ये मला फोन आला, हरिभक्तीपारायण आपल्या गावचेच अनिलदादा मोगरे आणि आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे, नितांत प्रेम करणारे अरुण काका, ज्यांनी त्या ठिकाणी कॉल केला, महाराज तुम्हाला पहिल्या दिवसाची सेवा करावं लागेल. म्हटलं सेवा आपल्याला काहीच हरकत नाही, आपलंच गाव आहे आणि गावाच्या ठिकाणी आपण हक्काने त्या ठिकाणी गेलो पाहिजे, म्हणून पहिल्याच कॉलला त्या ठिकाणी होकार दिला. बरं, सप्ताह एकट्या माणसाने होत नसतो. सप्ताह करता सुद्धा गुणीजन मंडळी ग्रामस्थांच्या वतीनं हा त्या ठिकाणी सप्ताह होतोय, नाही का. संपूर्ण गाव आहेत, या ठिकाणी 2-3 मंडळंसुद्धा आहेत, त्यांच्या सहकार्यानं चालू असलेला आपला हा अखंड गोड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाकरता गुणीजन मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सर्व वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध ह्यांच्यासमोर मी माझ्यासारख्यानं काय बोलावं, पण असे फार सुंदर त्या ठिकाणी मोठमोठ्या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये राहून ज्यांनी साधना केलेली आहेत, असे मोठमोठे महात्मे माझ्या कीर्तनामध्ये साथ करण्याकरता आहेत. त्यामध्ये विदर्भ गान कोकिळा हरिभक्तीपारायण गजानन बाबा खोंड बाबांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच्यानंतर हरिभक्तीपारायण विठ्ठल महाराज ठाकरे महाराजांची सुद्धा, महाराजांचा आमचा दुसऱ्यांदा प्रसंग आहे बहुतेक, तर महाराजांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती, फार गोड त्या ठिकाणी महाराजांचं गायन आहे. तसेच त्याच्यानंतर हरिभक्तीपारायण गुरुवर्य रमेश महाराज पळसकर, ते जुने संस्थेचे विद्यार्थी आहेत, आम्ही आत्ताच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. कारण कसं आहे, हा जो आपला निफाड भाग आहे, नाशिक भाग आहे ना, आपल्या नाशिक भागामध्ये पूर्वीचे कार्यक्रम सगळे संस्थेचे विद्यार्थी असायचे. जे जोग महाराज संस्था 4 वर्ष ज्यांचे सुटलेत तेच या ठिकाणी कार्यक्रमांना फिरत असायचे. सर्व मोठे मोठे महात्मे आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभले आहेत महाराज. तर त्यामध्ये हरिभक्तीपारायण रमेश बाबा ते सुद्धा या ठिकाणी गायना करत आहेत. आता 8 दिवस माझे वडील या ठिकाणी तुम्हाला गायनाकरता उपलब्ध आहेतच. माझे वडील हरिभक्तीपारायण आसारामजी महाराज राठोड ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण आपले ग्रामस्थ भजनी मंडळ तुमच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होतो. इकडे सर्व बालगोपाळ बघा, तुम्ही कुणी जर तुम्हाला विचारलं ना 51 वर्षामध्ये तुमच्या गावामध्ये सप्ताह केला पण तुम्हाला काय फायदा झाला, असं जर कोणी विचारलं ना, बघा ही जेवढी गँग आहे ना इकडं, हे उद्या डॉक्टर नाही झाले होतील का नाही सांगता येणार नाही, इंजिनियर होतील का नाही सांगता येत नाही, वकील होईल का नाही सांगता येणार नाही, पण हे मोठे झाल्यानंतर किमान आपल्या आईबापाच्या कमरात लाता तरी घालणार नाही. विठ्ठल ऐका, मग हा फायदा आपल्याला सप्ताह केल्याचा होतो महाराज. ही उद्याची पिढी आहे. आपण थकल्यानंतर पुढं आपला धर्म जर पुढं न्यायचा असेल तर कोण आहे, मग त्याच्यानंतर आपणच आपल्या मुलांना त्या ठिकाणी हे संस्कार लावले पाहिजे. सप्ताहाला आपण त्या ठिकाणी आणलं पाहिजे. असा सुंदर असा सप्ताह या ठिकाणी आयोजन केलेला आहे. संपूर्ण बालगोपाळ भजनी मंडळ, सर्व ही तरुण मंडळीसुद्धा या ठिकाणी आहेत. तुम्ही सर्व गावातील सज्जन श्रोतू मायबाप वर्ग, कोणी वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध समोर बसल्यापैकी हरिभक्तीपारायण अर्जुन बाबा, हरिभक्तीपारायण अर्जुन बाबा एकदम भोळे, फार सुंदर त्यांचं कीर्तन मला फार आवडतं. बाबांची सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्या ठिकाणी पुन्हा आमचे गबाले बाबा हां बाबांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती. सर्वच जण तुम्ही श्रोतू मायबाप वर्ग बाबासुद्धा या ठिकाणी आहेत. आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, आपल्या भागाचं त्या ठिकाणी भूषण असे असणारे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, आमच्यावर नितांत प्रेम करणारे हरिभक्तीपारायण महेश महाराज जगताप, त्यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती. त्यांच्या चरणी त्या ठिकाणी वाजवत जाणार, जरा मोकळ्या मनाने वाजवा, मोकळ्या मनाने टाळी वाजवायची. ऐका, असे आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण असे असणारे, म्हणजे सप्ताहाला कीर्तनाकरिता जसं पोषक वाजवणं असावं ते आमच्या महेश महाराजांकडे भरपूर पक्वाचे आहेत. फडफड 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 करणारे ते काही कामाचे नाहीत महाराज, पण कीर्तनामध्ये साथीचं वादन असावं, साथीच्या रोगाचं नसावं. पण आमचे हरिभक्तीपारायण महेश महाराज फार सुंदर असं पोषक त्या ठिकाणी वातावरण आहे, पोषक त्यांचं वाजवणं आहे, त्यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच्यानंतर हरिभक्तीपारायण अथर्व मृदंगाचार्य, बघा काही गावामध्ये पखवाजा भेटत नाही आणि आज या ठिकाणी भरपूर वादक आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यामध्ये सुंदर असं आपल्या जिल्ह्याचं भूषण असणारे असे अथर्व दादा ते सुद्धा या ठिकाणी कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्यासोबत आलेले
आमचे मोठे बंधुराज हरिभक्तीपारायण तबला विशारद नवनाथजी महाराज राठोड त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्यासोबत पुन्हा इकडे आलेले महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये त्या ठिकाणी कार्यरत होते. त्यावेळेला त्यांनी कधी भ्रष्टाचार होऊ दिला नाही, स्वतः कधी केला नाही कधीच आपल्या जीवनामध्ये. त्यावेळेला पोलिसाची ड्युटी करूनसुद्धा त्यांनी परमार्थ केला. आता रिटायर्ड झालेत आणि आता पूर्ण जीवन त्यांचं परमार्थामध्ये असे असणारे हरिभक्तीपारायण आता स्वतः कीर्तनसुद्धा करतात, गोड कीर्तन त्या ठिकाणी करतात हरिभक्तीपारायण. बाबूरावजी महाराज भुसारे त्यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्व सज्जन श्रोतो मायबाप वर्ग, आजचा हा जो कार्यक्रम आहे आपल्याला घर बसल्या परत तुम्हाला कधीतरी टी व्ही लावला का पाहायला भेटेल असं प्रचार प्रसाराचं माध्यम असणारं आमचे या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करण्याकरता आलेले माऊलीचा दास कृष्णादादा, माऊलीचा दास हे त्या ठिकाणी यूट्यूबचं चॅनल आहे आणि ज्यांचं ते चॅनल आहे ते असे असणारे कृष्णादादा त्यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. फार सुंदर असं नियोजन आहे. साऊंड सिस्टीम सप्तशृंगी साऊंड सिस्टीम बेहेड तालुका निफाड गोड सिस्टीम आहे. मध्ये बसलेले मध्ये विनेकरी असणारे संपूर्ण सज्जन श्रोतो मायबाप वर्ग तुमच्या चरणारविंदावर त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि मी आजा कीर्तनाला त्या ठिकाणी प्रारंभ करतो. विठ्ठल बघा आता आपल्याकडं पाऊणच तास आहे. आता पाऊण तासामध्ये किती आपण त्या ठिकाणी चिंतन करता येईल तेवढं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहात. बघा जोपर्यंत वक्त्याला त्या ठिकाणी श्रोत्यांचा प्रतिसाद भेटत नाही, या ठिकाणी अथर्वदादांचे वडील ते सुद्धा या ठिकाणी आलेत, त्यांचे त्या ठिकाणी ऋणनिर्देश करतो. बघा या ठिकाणी जोपर्यंत वक्त्याला समोरून प्रतिसाद भेटत नाही तोपर्यंत वक्त्याचं वक्तृत्व त्या ठिकाणी खुलत नाही. तुम्ही जर असे हाताचे घडू घालून बसाल, तोंड जर असं व्यवस्थित सगळ्यांनी असं फ्रेश बसलं पाहिजे, ताट बसलं पाहिजे, जोपर्यंत का असं आहे तुमच्यामधून ऊर्जा वक्त्यापर्यंत त्या ठिकाणी येत असते. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी किती सुंदर पदवी त्या ठिकाणी उपाधी दिलेली बघा. महाराज म्हणतात माऊली ज्ञानोबाराय म्हणतात श्रोता म्हणजे काय तर श्रोता काय सामान्य नसतो महाराज. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती. माऊली ज्ञानोबाराय त्या ठिकाणी एवढी मोठी उपाधी देतात की तुम्ही महेशाची मूर्ती आहात, स्वतः भगवान शंकराची त्या ठिकाणी मूर्ती आहात. त्याच्यामुळं तुम्ही जेवढा मला त्या ठिकाणी प्रतिसाद द्याल तेवढं आपलं कीर्तन त्या ठिकाणी रंगणार आहे. बघा अभंग फार साधा सोपा सरळ तुमच्यासमोर मी मांडलेला आहे. अभंग ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे, संतांची साधना आणि त्या साधना केल्यानंतर त्या साधनेचं आपल्याला काय फल प्राप्त होतं याची त्या ठिकाणी मीमांसा मांडणारा असा अभंग आहे. विठ्ठल आता काही ना प्रश्न त्या ठिकाणी पडला असेल, महाराज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी नामपर त्या ठिकाणी कीर्तन तुम्ही घ्यायला पाहिजे होतं, नामपर त्या ठिकाणी अभंग त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता. बघा हा सुद्धा अभंग तसा नामपरच आहे, पण संतांच्या नामाचं महात्म्य सांगणारा असा अभंग आहे. आणि हा अभंग घेण्याचं कारणही असं आहे की भगवान परमात्म्याला सर्वात जास्त त्या ठिकाणी भक्त आवडतात, संत आवडतात. स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात तेही प्राणा परवते आवडती जे निरुते जे भक्ता चरित्राते प्रशंसते. त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात तेही प्राणा परवते आवडते जे निरुते. मला आमचे संत त्या ठिकाणी प्राणाहीपेक्षा पलीकडचे त्या ठिकाणी आवडतात, पण जे माझ्या भक्ताची माझ्या संतांची जे मुखानं त्या ठिकाणी वर्णन करतात, मुखानं गुणगान करतात ना, ते मला प्राणाहीपेक्षा त्या ठिकाणी जास्त आवडतात. त्याच्यामुळे हा अभंग त्या ठिकाणी जर आम्ही त्या ठिकाणी अभंग मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. बघा महाराज या अभंगातून आपल्याला 3 प्रकारचा लाभ सांगतात. बघा या मृत्यूलोकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती काहीतरी लाभ असल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही महाराज. प्रत्येक व्यक्ती काहीतरी लाभ असेल तर त्या ठिकाणी प्रवृत्त होत असतो महाराज. बघा लहान लेकरू आहे, एखादं लहान लेकरू आहे, त्याला जर आपण बोलवलं तर तसं ते आपल्याकडे येत नाही. आणि त्याला जर आपल्याजवळ बोलायचं असेल तर आपल्याला काय दाखवावं लागतं? चॉकलेट. म्हणजे लहान लेकराला सुद्धा कळतं का आपल्याला काहीतरी लाभ झाल्याशिवाय आपल्याला त्याच्याकडं जायचं नाही महाराज. या मृत्यूलोकातील प्रत्येक व्यक्ती घ्या महाराज, कुठली अशी व्यक्ती घ्या. आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, कशा करता आलात?
कीर्तना करता आलात, ठीक आहे, कीर्तना करता आलात, पण कीर्तनाला आल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये चैतन्य निर्माण होतं, आपल्याला त्या ठिकाणी सुख त्या ठिकाणी प्राप्त होतं महाराज. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आलोत. महेश महाराज या ठिकाणी कशा करता आलेत? मृदंग वाजवण्याकरता आलेत. पण मृदंग वाजवल्यानंतर त्यांचा तो जो काय नाद आहे, मृदंगाचा जो काय नाद आहे, तो त्यांना त्या ठिकाणी सुख देतो. आता मी एवढ्या लांबून इथपर्यंत आलो, कशा करता आलो? कोण म्हणलं पाकिटा करता? ऐका, मी कीर्तन करण्याकरता तुमच्यासमोर आलो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती काहीतरी लाभ असेल असलं, आपल्याला आवडेल असं असेल, म्हणजे स्वार्थापोटी महाराज स्वार्थ पाहतात प्रत्येक ठिकाणी. आपल्याला आवडणार जर त्या ठिकाणी काय असेल ना, तरच माणूस त्यामध्ये जातात. बघा, विधानसभेचे मतदान झाले एकदा. आता मतदान प्रक्रियेमध्ये अगोदर पूर्वीचा काळ होता, पूर्वी मतदान कसं व्हायचं बाबा? कागदावर व्हायचं, बरोबर आहे की नाही? आता EVM मशीन आलेलं आहे आणि आता त्या EVM मशीनमध्ये मतदान प्रक्रियेनं सरकारनं एक कायदा काढला आहे महाराज. त्याच्यामध्ये काही थोडासा बदल केला आहे. आपल्याला त्या EVM मशीनमध्ये काय असतं, आपल्याला ज्या उमेदवाराला निवडून द्यायचं, त्याच्यासमोर काय असतं? बटन असतं, बरोबर की नाही? आणि जो आपल्याला जर समजा आपल्याला ह्याच्यापैकी एकही वरीलपैकी एक जरी उमेदवार जर आपल्याला पटत नसेल, आपल्याला आवडत नसेल, तर आता त्या ठिकाणी कायदा आला आहे. त्याला काय म्हणतात? नोटाचा कायदा. काय म्हणतात? नोटाचा कायदा असं म्हणतात. एक जण मतदान त्या ठिकाणी करून आला आणि मतदान करून आल्यानंतर त्याला विचारलं, काय रे बाबा, तू मतदान करून आला का? म्हटलं, हां करून आलो. हे काय शाई लावलेली? बरं ठीक आहे, मग कुणाला तू मतदान केलंस? तो म्हटला, मी कुणालाच मतदान केलं नाही. तो म्हटला, का रे बाबा, का मतदान केलं नाही? तो म्हटला, रात्रीपर्यंत नोटाच आल्या नाही म्हणून मी नोटा दाबून आलो. विठ्ठल म्हणजे बघा ना, काहीतरी लाभ असेल तरच माणूस त्या ठिकाणी प्रवृत्त होतो, नाही तर उभ्या पावली माघारी जातो महाराज. बघा, अहो, या मृत्यू लोकातलं, या संसारातलं सर्वात पवित्र त्या ठिकाणी नातं कोणतं असेल तर बहीण भावाचं त्या ठिकाणी नातं आहे. आणि बहीण भावाचं नातं आहे महाराज, पण त्याच्यामध्ये सुद्धा बहीण भावाला कुठपर्यंत प्रेम लावते? जवबरी चाले मोठा धंदा, बहीण म्हणे दादा, बहीण म्हणे दादा, बहीण म्हणे दादा, जोपर्यंत भाऊ बीजेला आणि रक्षाबंधनाला साडी चोळी पुरवतो ना महाराज, तोपर्यंतच बहीण त्याला दादा दादा म्हणते महाराज. आणि एखादी भाऊबीज जर का हुकली, लगेच भाऊ हिस्सा मागायला येते. आजची सध्याची परिस्थिती आपण पाहतो महाराज. अहो, एवढंच काय, ती बहीण झाली, अहो, जिच्यासोबत आपण 7 फेरे घेतलेत अग्नीला साक्षी ठेवून, 7 जन्म आपण साथ राहणार असं त्या ठिकाणी एकमेकांना वचन दिलेले, ती पत्नी सुद्धा आपल्याला कुठपर्यंत प्रेम लावते, कुठपर्यंत आपल्याला जीव लावते महाराज. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सदा शृंगार भूषणे आणि कांता लवे बहुमाने. महाराज, तुमचा त्या ठिकाणी तुम्ही द्राक्षाचं बाग इकडे काय करतात? कांदा द्राक्षे करतात ना. हां, द्राक्षे आपण एक्सपोर्ट करतो आणि एक्सपोर्ट केल्यानंतर व्यापाऱ्यानं जर आपल्याकडे एवढी मोठी गड्डी दिली महाराज, कशाची? पैशाची गड्डी जर आपल्याकडे दिली, आणि जोपर्यंत आपण ती आपल्या पत्नीच्या हातात टेकवतो ना महाराज, तोपर्यंतच पत्नी आपल्यावर प्रेम करते. मी म्हणत नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जोपर्यंत तुम्ही महिन्याला 8 दिवसाला 7 दिवसाला साडी आणत नाहीत ना महाराज, जोपर्यंत साडी आणताय तोपर्यंत पत्नी आपल्याला म्हणते, चहा देऊ का, तुम्हाला कॉफी करून देऊ का? जर आपण 8 दिवसाला महिन्याला समजा आपण साडी आणायला विसरलो, त्यांच्या हातामध्ये पैसा द्यायला जर आपण विसरलो, त्यांना जर म्हटलं ना आपण पाणी द्या, पाणी देतेस का जरा? त्या म्हणतात, तुमचे काय डोळे फुटले का, तुमचे काय हात तुटले का? असे आपल्याला उत्तर त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे सांगायचा भाग असा आहे महाराज, प्रत्येक जण काहीतरी स्वार्थ असेल तर तुम्हाला आम्हाला वाटतं महाराज, लोक आपल्यावर खूप प्रेम करतात. आपल्यावर लोक प्रेम करतात का? असं आपल्याला भक्त वाटतं आपल्यावर प्रेम करतात महाराज. महेश महाराज, आपण बाहेर राहिलो महाराज, आता आळंदीला राहतात. मी 8 वर्ष बाहेर राहिलो, वृंदावनला राहिलो, आळंदीला राहिलो महाराज. आपल्याला मित्र कुठपर्यंत आपल्याला जवळ धरतात? जोपर्यंत कार्यक्रमाचे पैसे आपल्या खिशात आहेत तोपर्यंत मित्र आपल्या जवळ असतात महाराज. आपला खिसा रिकामा झाला का मित्रसुद्धा दुरावले जातात महाराज. ही या मृत्यू लोकाची रीतच अशी आहे, या संसाराची रीतच अशी आहे. जोपर्यंत तुमच्याकडून काहीतरी स्वार्थ आहे, तुमच्याकडून काहीतरी फायदा त्या ठिकाणी लोकांना मिळतोय ना, तोपर्यंत तुम्हाला लोक त्या ठिकाणी जीव लावतात महाराज. बघा, तुम्ही म्हणतात पैसा पैसा पैसा, पण आमचे गुरुजी कायम सांगत असतात, पैसा तेरे 3 नाम.
परशा, परसू, परसराम. महाराज ज्याच्याकडे काहीच पैसा नाही त्याला लोक आवाज देतात, ए परशा असा आवाज देतात. ज्याच्याकडे थोडंफार मीडियम आहे बो, असा मधला आहे, त्याला म्हणतात काय परसू, काय चाललंय. बघा ना पैसा कसा माणसामध्ये बदल आणतो. आणि ज्याच्याकडे गडगंज श्रीमंती, अशा मोठ्या टपूच्या टपू त्या सोन्याच्या अशा आता आहेत ना, ते सगळीकडेच झाले. पुण्यातले कोणाचेही फोटो पा पैरात आहे त्याचे पुढं, आणि एवढ्या मोठ्या असे सोन्याच्या माळी घालतात, सोन्याच्या चैना त्या ठिकाणी घालतात. महाराज असं जर कोणाकडे पैसा भरपूर असेल ना, त्याला लोक परशा म्हणत नाही, परसू म्हणत नाही. काय परशुराम शेठ काय चाललंय असं म्हणतात. सांगायचा भाग असा आहे, लोक तुम्हाला किंमत तोपर्यंत देतात जोपर्यंत तुमच्याकडून त्यांचा काहीतरी फायदा आहे. त्यांना जोपर्यंत काहीतरी फायदा आहे तोपर्यंत ते तुम्हाला जवळ धरतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षामध्ये आलं तर लोक फायदा सांगितल्याशिवाय, त्यांना फायदा सांगितल्याशिवाय ते या ठिकाणी वळणार नाही आहेत. म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी ह्या अभंगाची उत्पत्ती त्या ठिकाणी केलेली असणार आहे. तर जेणेकरून आपण जर संतांचं महात्म्य सांगितलं, संतांच्या साधनेचं फल जर आपण त्या ठिकाणी सांगितलं, तर हे लोक काय करतील, संतांची संगती करतील आणि आपला त्या ठिकाणी उद्धार करून घेतील. विठ्ठल बघा कसं आहे ना, कुठल्याही गोष्टीचा काहीतरी एक महात्म्य असतं, काहीतरी महिमा असतो. महाराज जोपर्यंत आपल्या त्या गोष्टीचा महिमा कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही. महाराज त्या ठिकाणी कबीरजी फार सुंदर दोहा देतात. जाने बिनू ना होई परती, जाने बिनू ना होई परती, बिनु परतीती होई नाही प्रीती, बिनु परतीती होई नाही प्रीती. श्रीराम जय राम, जय जय राम. महाराज त्या ठिकाणी कबीरजी म्हणतात, जाने बिनू ना होई परतीती, बिनू परतीती होई नाही प्रीती. जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचा महिमा कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही. महाराज बरोबर आहे की नाही. म्हणून महाराजांचे ते लक्षामध्ये आलं. मग आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो, महाराज हे जगद्गुरु तुकोबार आहे तर देवाचे एकनिष्ठ भक्त आहेत. महाराज कशावरून, देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव. त्या ठिकाणी आपण जर जगद्गुरु तुकोबारायांची एकविधता पाहायला गेलो, एकनिष्ठता जर त्या ठिकाणी पाहायला गेलो ना महाराज, तर जगद्गुरु तुकोबारायांकडे जर एखादा व्यक्ती गेला आणि जर प्रपंचाच्या गप्पा जर त्या ठिकाणी मारायला लागला, तर जगद्गुरु तुकोबाराय त्यांना निक्षून सांगायचे, अरे बाबा तू माझ्याजवळ आलाय, पण माझ्याजवळ येऊन प्रपंचाच्या गप्पा करू नको, तू माझ्याजवळ देवाच्या गप्पा कर. नका मज पाशी वधू प्रपंचाचे विषय, वधू प्रपंचाचे विषय, वधू प्रपंचाचे विषय. वधू प्रपंचाचा विषय, वधू प्रपंचाचा कारण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा व्यवस्थित त्या ठिकाणी करावं लागते महाराज, पण त्याच्यामध्ये जर थोडाफार जर काही बदल झाला, त्याच्यामध्ये जर आपल्याला काही त्रुटी जर निर्माण झाली, तर भगवान परमात्म्याची प्राप्ती त्या ठिकाणी आपल्याला होत नाही. महाराज बघा, त्या देव मिळणं काही एवढा सोपा नाही, देवाची भक्ती करणं पण एवढी काही सोपी नाही. महाराज आज आपण गळ्यामध्ये माळ घातली तर लोकांना वाटतं उद्या देवानं आपलं आवतच धरावं आपल्या वावरामध्ये. एवढं सोपं आहे का? या माता माऊल्याने जर आज हरिपाठ पाठ केला तर त्यांना असं वाटतंय मी भांडे घासावून त्यांनी धुवावं. कोणी? मी काय बोलतोय ते तुम्हाला कळतंय ना, काय बोलतोय ते तरी कळतंय ना, कारण तुम्ही हलवू नये, डुलवू नये, तुमच्यात काहीच. आता नेमकी तुम्हाला सांगू काय, हसवू नाही पाहिलं, तुम्ही हसनात सुद्धा मोकळ्या मनाने हसायचं. ऐका ह्यांनी हरिपाठ पाठ केला का यांना वाटतंय मी भांडे घासावून त्याने धुवा. कोणी? देवाने. देव कसा धुईन महाराज? एवढं सोपं नाही महाराज. बघा श्रीमद भागवतामध्ये त्या ठिकाणी वर्णन येतं, एक फार सुंदर असा प्रसंग येतो. भगवान परमात्मा सकाळी उठलेले आहेत, यशोदा माता त्या ठिकाणी पहाटे उठलेली, भगवान परमात्म्याचा छान सुंदर असा शृंगार त्या ठिकाणी यशोदा माता भगवान परमात्म्याचा करते. पण आज काय झालं कुणास ठाऊक, भगवान परमात्मा आज खूप रडायला लागला. भगवान परमात्म्याला तिनं कडेवर घेतलं, भगवान परमात्म्याला दही भाताचा काला खाऊ घातला, तरी भगवान परमात्मा त्या ठिकाणी रडण्याचं काय थांबत नाही. मग त्या ठिकाणी यशोदा मातेनं काय केलं, भगवान परमात्म्याला आपल्या कडेवर घेतलं आणि बाहेर अंगणामध्ये आली. अंगणामध्ये आल्यानंतर तिला वाटलं या पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये, या निसर्गाच्या वातावरणामध्ये हे निसर्ग पाहिल्यानंतर भगवान परमात्मा तरी त्या ठिकाणी
शांत बसेल. पण भगवान परमात्मा त्या ठिकाणी शांत बसत नाहीत महाराज. भगवान परमात्मा सारखं रडतायत महाराज. भगवान परमात्म्याला समजावण्याचा सगळे प्रयत्न केले. नाना परी समजावी ते परी नाराहे श्री हरी. नाना परी समजावी ते परी नाराहे श्री हरी. दही भात कालवोनी दिला वेगे झडकरी गडे बरी गे मोनिया जिंकले मी दारोदारी. राधे 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 घे श्याम सुंदरा. राधे राधे घे श्याम सुंदरा. राधे जय श्याम भगवान परमात्मा असं रडतायत महाराज. फार सुंदर सुंदर गवळणी आहेत. फार म्हणायचं आपल्याला, मला फार आवडतं महाराज, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. राहिला आहे फक्त अर्धा तास. रडते माझे बाळताने समजावी ताराईना. रडते माझे बाळताने समजावी ताराईना. त्या ठिकाणी यशोदा माता भगवान परमात्म्याला फार प्रकारे अनेक प्रकारानं त्या ठिकाणी खेळणं दाखवलं. सगळ्या गोष्टी खेळण्या त्या ठिकाणी भगवान परमात्म्यासमोर आणून दिल्या. भगवान परमात्म्याला माखन मिश्री आवडते. माखन मिश्री सुद्धा भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी यशोदा मातेनं दिली. पण भगवान परमात्मा काय रडायचं थांबत नाही. तेवढ्यात काय झालं महाराज, समोरून राधाराणी त्या ठिकाणी आल्यात. आणि राधाराणीनं ज्या वेळेला तिकडनं यायला सुरुवात केली, ज्या वेळेला राधाराणीला आणि भगवान परमात्म्यानं पाहिलं आणि भगवान परमात्म्यानं राधाराणीला पाहिल्यानंतर रडणं थांबवलं आणि हाता काय केली आहे, हसायला सुरुवात केली महाराज. त्यावेळेला राधाराणीला पाहून भगवान परमात्मा हसतोय. मग यशोदा मातेनं काय केलं, बघ त्या राधाराणीला जवळ बोलवलं. अगं राधे, तुला पाहून हा भगवान माझा कृष्ण त्या ठिकाणी रडायचा थांबला. एक काम कर, याला घे आणि जरा फिरवून आण. आता बघा, लेकरू ज्या ठिकाणी ज्याच्याजवळ शांत होतं त्याच्या ठिकाणी आपण ती माता मागचा पुढचा विचार करत नाही, त्याच्याजवळ त्या ठिकाणी देऊन टाकते. का तर माझ्या लेकराला लेकुराचे हित वाहे माऊलीचे. म्हणजे आईला आपला लेकरू रडावा असं कधीच वाटत नाही. आपल्या मुलाला त्रास व्हावा असं त्या ठिकाणी वाटत नाही. अगं राधे, एक काम कर, तू जरा ह्या कृष्णाला घे आणि जरा वेळ त्या ठिकाणी काय कर तर फिरवून आण. म्हणजे हा काय होईल, जरा वेळाने शांत होईल. आणि मग त्यावेळेला राधाराणीनं काय केलं, भगवान परमात्म्याला आपल्या कडेवर घेतलं आणि त्या ठिकाणी गोकुळामध्ये भ्रमण त्या ठिकाणी कुंज गलीमध्ये त्या ठिकाणी भ्रमण करायला लागली. त्यावेळेला बाकीच्या गवळणी म्हणतात, अगं राधे, आम्ही याला पाहण्याकरता किती काय काय आम्हाला खोटं बोलावं लागतं. कधी कधी या गवळणी काय करायच्या महाराज, भगवान परमात्म्याला पाहायचंय, कशानं कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याला भगवान परमात्मा पाहायला भेटावं म्हणून या काय करायच्या, कधी कधी जे घागर असायची ना, घागर ओतून द्यायचा आणि मी यमुनेमध्ये पाणी आणण्याकरता जाते असं सांगून भगवान परमात्मा नंदबाबाच्या वाड्याकडून तिकडून जायच्या. का तर भगवान परमात्मा आम्हाला त्या ठिकाणी पाहता यावा, त्याला मन भरून आम्हाला पाहता यावं, असं काही ना काही त्या ठिकाणी कारण करून त्या ठिकाणी गवळणी भगवान परमात्म्याला पाहायला जायच्या. त्यावेळेला त्या राधाराणीला ह्या गवळणी म्हणतात, अगं राधे,
याला पाहण्याकरता, याला मिळवण्याकरता आम्हाला किती किती काय काय कष्ट करावं लागतात, आम्हाला कितीतरी प्रयत्न या ठिकाणी करावं लागतात. आणि हा जगाला आनंद देणारा भगवान परमात्मा, संपूर्ण जगाला सुख देणारा असा असणारा भगवान परमात्मा तुझ्याकडे पाहून त्या ठिकाणी हसतो, याच्याकरता तू काय केलं? मग त्यावेळेला राधाराणी त्यांना उत्तर देते, हे फार महत्वाचं आहे का. त्या ठिकाणी राधाराणी त्या ठिकाणी म्हणते, याचे साठी वो त्यजियले भोग, याचे साठी वो केले नाना याग. याच्याकरता भरपूर जप तप सायस त्या ठिकाणी केलाय. आणि 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही महाराज, जन्म जन्मांतरी केली हे सूचना, बक्षिले फळ मूळ प्राशिले जीवना. याचे लागी वो वेदांत घोकिला. याच्याकरता मी काय काय कष्ट केले, त्याच्याकरता नाना याग केले, त्याच्याकरता तप केलं, त्याच्याकरता मी काय केलं, जप केला. आणि 1 दिवस नाही तर जन्म जन्मांतरी त्या ठिकाणी करावं लागलं. म्हणजे सांगायचा माझा मूळ भाग असा होता का देवाची साधना करायची, आपल्याला देव प्राप्त व्हावा असं जर आपल्याला वाटतंय ना, पण देवाची साधना करणं एवढी काय सोपी नाही महाराज. पण संतांची केलेली साधना, देवाची साधना केल्यानंतर देवाला तर प्राप्त होते महाराज, पण संतांची जर साधना आपण केली ना तर त्या ठिकाणी एकावर एक फ्री आपण सेल म्हणतो ना, तसं संतांची जर आपण साधना केली तर ती संतांना तर प्राप्त होतेच, संतांपर्यंत तर ती पोहोचतेच, पण ती देवापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी पोहोचते. विठ्ठल आमचे गुरुवर्य त्या ठिकाणी सांगत असतात का देवामध्ये संत नाही, पण संतामध्ये देव अध्यारूत आहे. विठ्ठल आणि तसं जर पाहायला गेलं ना महाराज, तर देव आणि संत हे काय वेगळे नाहीत महाराज. यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही. का भेद नाही ते तुम्हाला तुमच्या समोर सांगतो. काय कोणी कोणी म्हणतील महाराज असं कसं म्हणता तुम्ही, देवामध्ये संतांमध्ये भेद नाही. अहो आम्ही जर रामाची मूर्ती पाहिली, कृष्णाची मूर्ती वेगळी आहे, रामप्रभूंची मूर्ती त्या ठिकाणी वेगळी आहे, आमच्या तुकोबरायांची मूर्ती वेगळी आहे, शिवाजी महाराजांची मूर्ती वेगळी आहे, अनेक संतांची मूर्ती, महापुरुषांची मूर्त्या वेगवेगळ्या आहेत. मग तुम्ही असं कसं म्हणता देव आणि संत हे सारखे आहेत? हे सारखे नाहीत, कारण दिसायला सारखे असायला पाहिजे होते. ज्या अर्थी तुम्ही म्हणता का देव आणि संत यांच्यामध्ये काय अभेद आहे, यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही, मग हा स्वरूपाचा अभेद कस काय? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय त्यांना म्हणतात, अरे बाबांनो, हे दिसायला मूर्त्या जरी भिन्न भिन्न असल्या तरी यांचं स्वरूप मात्र त्या ठिकाणी एक आहे महाराज. देवते संत, 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 देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हे तुझा हे भावे, हे तुझा कसे भावे. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवामध्ये आणि संतांमध्ये मूर्तीचा जरी भेद असेल पण स्वरूप मात्र त्या ठिकाणी सारखं आहे महाराज. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पण महाराज आम्हाला तरी पण हे पटलं नाही, आम्हाला पटवून द्या की देव आणि संत त्या ठिकाणी कसे आहेत, सारखे कसे आहेत. त्यावेळेला महाराज म्हणतात, अरे बाबा गुणाचा विचार करा, देव आणि संत सारखे आहेत. स्वरूपाचा त्या ठिकाणी विचार करा, देव आणि संत सारखेत. आणि सामर्थ्याचा जरी विचार केला ना, देव आणि संतांमध्ये त्या ठिकाणी अभेद आहे महाराज. गुणाचा जर आपण विचार केला, याला गौणी वृत्तीचा अभेद असं म्हणतात. गौणी वृत्तीचा अभेद कशाला म्हणतात तुम्हाला सांगू का? एक नववधू लग्न झालं, लग्न झाल्यानंतर नववधू त्या ठिकाणी माहेराला परत मुळाला त्या ठिकाणी घरी आली. घरी आल्यानंतर माहेराला आल्यानंतर आता ज्या पुरीचं लग्न झालं ती गावामध्ये आल्यानंतर तिच्या मैत्रिणी तिच्या आजूबाजूला येऊन थांबतात, येऊन बसतात आणि तिच्यासोबत त्या ठिकाणी गप्पा करतात. मग आता बाकीच्या मैत्रिणी तिच्याजवळ आल्या आणि तिला विचारायला लागल्या, अगं तुझ्या घरामध्ये सासू सासरे आहेत का? म्हणले आहेत ना. कसे आहेत? अगदी शंकर पार्वती सारखीच आहेत. तुला दीर आहे का? हो आहे ना. कसे आहेत? फारच चांगले आहेत. अगं तुला त्या ठिकाणी तुमचे हे कसे आहेत? विचारतात ना प्रश्न. आता माता माऊली ह्या ठिकाणी बसलेल्या आहेत, का गं तुझे हे कसे आहेत? हे म्हणजे त्या ठिकाणी समजून घ्यायचं. हे म्हटल्यानंतर ती पोरगी जरा गालामध्ये लाजली.
थोडंसं तोंड बाजूला त्या ठिकाणी केलं आणि तिनं एका हिरोचा फोटो दाखवला. त्यावेळेला मोबाईल नव्हता, पण आता मोबाईलचा जमाना आला. तिनं फोटो दाखवला, असे असे त्या ठिकाणी दिसायला आहेत. मग त्यावेळेला त्या मैत्रिणी तिला म्हणायला लागल्या, बाई असं दिसायचं मी त्या ठिकाणी विचारत नाही आहे, तुझे पती कसे आहेत म्हटल्यानंतर त्यांचा स्वभाव कसा आहे, ते असायला कसे आहेत. त्यावेळेला ते म्हणतात, अगं बाई काय सांगू तुला, माझे पती ना महादेवाच्या पुढचेच. येते एक लक्षामध्ये येते, लेट करंट आहे जरा येईल, लागता लागेल नाही का. म्हणजे सांगायचा भाग असा आहे का महादेवाच्या पुढं काय असतो ते मला म्हणायचं नाही. त्यांना फक्त असं म्हणायचं होतं का माझा नवरा भोळा आहे, भोळा महादेवासारखा भोळा आहे. आणि म्हणत असतात ना, नवरा माझ्या, इकडून उत्तर पाहिजे होतं, इकडून ऐका. म्हणत असतात ना, नवरा माझ्या कसा आहे मुठीत ग. त्यावेळेला ती म्हणायला लागली, माझा नवरा फार भोळा आहे ग, माझ्या शब्दाच्या पलीकडं नाही. आणि मग असं विचारता त्या ठिकाणी त्या पोरीला विचारलं, काय ग तुला ननंद आहे का ननंद. आणि ननंद म्हटल्यानंतर नाक तोंड मुरडलं महाराज. आणि असे कडा त्या ठिकाणी बोटं मोडायला लागले. अगं लवंगी मिरचीच म्हटली, विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, नवऱ्याचं नाव घेतलं चांगले म्हटली, सासू-सासऱ्यांचं नाव घेतलं चांगले म्हटली, पण नंदेचं नाव घेतल्याबरोबर तिने काय केलं, नाकतोंड त्या ठिकाणी मुरडलं. काय म्हटली, लवंगी मिरचीच आहे म्हणली. आता मला सांगा, आता लवंगी मिरची आणि त्या ठिकाणी ननंद, त्या दोघी काय सारख्या आहेत. मिरची हिरवी आहे महाराज, ननंद काय हिरवी आहे. मिरची ज्याप्रमाणे मिरची तिखट आहे तशी नंदेचा स्वभाव कसा आहे, तिखट आहे महाराज. यालाच गौनिवृत्तीचा अभेद असं म्हणतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाकडे कोणकोणते गुण आहेत महाराज, देवाकडे गुण कोणकोणते आहेत. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे गुण भगवान परमात्म्याकडे, पण आमच्या माऊली आमच्या संतांच्याकडे पण तुम्ही पहा, आमच्या संतांकडे सुद्धा हे गुण देवापेक्षा कांकणभर त्या ठिकाणी जास्तच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. देवामध्ये सामर्थ्य, याला गुणाचा अभेद असं त्या ठिकाणी म्हणायचा. देव आणि संत गुणानं त्या ठिकाणी सारखे उलट देवापेक्षा सरस आहेत महाराज. मग आता सामर्थ्याचा आपण जर विचार करायला गेलो तर देवामध्ये सामर्थ्य किती महाराज. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. त्या ठिकाणी मुकम करोति वाचालम, देवाने जर कृपा केली ना महाराज तर मुका त्या ठिकाणी काय करतो, बोलायला लागतो महाराज. देवानं जर कृपा केली तर मुका बोलतो महाराज. चला आता आमच्या संतांच्या, आता मी तुम्हाला हा जो विषय तुम्हाला पटवतोय तो कशाकरता पटवून देतोय का देव आणि संत हे कसे आहेत. आजचा अभंग घेण्याचं कारण काय, नामपर पाहिजे म्हणून हे तुम्हाला संगती लावत मी पुढे चाललोय बरं का. देव आणि संत सारखे कसे आहेत, त्यांच्यामध्ये अभेद कसा नाही हे तुम्हाला सांगतोय बघा. चला आम्ही आता संतांच्या सान्निध्यात, संतांच्या आपण जीवनाकडे जर पाहिलं, देव काय करतो, मुक्याला बोलवतो, कारण त्या ठिकाणी देवाकडं तेवढं सामर्थ्य आहे महाराज. पण आमच्या संतांकडे चला महाराज, देव संतांनी कृपा केली तर माणूस बोलेल ह्यात नवल नाही महाराज. संतांनी कृपा केली तर माणूस बोलेल ह्यात नवल नाही. आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी रेडा त्या ठिकाणी पैठणला बोलवला महाराज. होता कृपा तुमची पशु बोले वेद, होता कृपा तुमची पशु बोले वेद. निर्जीव चाले भिंत महिमा गाद, निर्जीव चाले भिंत महिमा गाद. करुणी भाविक लोका केला निज बोध. जय 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 देव, जय ज्ञानदेवा, जय जय ज्ञानदेवा. महाराज माणसं बोलतील ह्यात नवल नाही हो महाराज. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी पैठणला रेडा बोलवला महाराज. मग आता कोणाचं सामर्थ्य जास्त आहे, देवाचं की संतांचं. देवामध्ये तर तेवढं सामर्थ्य आहे महाराज, पण आमच्या संतांनी काय केलं, त्या ठिकाणी रेडा प्राणी त्या ठिकाणी बोलवलाय महाराज. देव तरी माणूस बोलवेल, पण आमच्या संतांनी रेडा बोलवला. चला पुढे, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम. देवानं जर कृपा केली तर पांगळ्याला सुद्धा हातपाय त्या ठिकाणी
प्राप्त होतात. चला आमच्या संतांच्या सानिध्यामध्ये, संतांच्या जीवनामध्ये जर आपण पाहायला गेलं तर माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी सांगतात, तो मत्स्येंद्र सप्तशृंगी, मच्छिंद्रनाथांची चौरंगी नाथावर नुसती दृष्टी पडली महाराज तर पूर्ण हातपाय त्यांचे पूर्ववत त्या ठिकाणी झाले. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी, भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम. संतांनी जर कृपा केली तर पांगळ्याला सुद्धा त्या ठिकाणी हातपाय प्राप्त होतात महाराज. चला अजून एक शेवटचा तुम्हाला दृष्टांत त्या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगतो बघा. देवानं त्या ठिकाणी एकदा काय झालं, चला पुन्हा भागवतामध्ये तुम्हाला घेऊन जातो. भागवतामध्ये प्रसंग येतो का भगवान परमात्मा त्या ठिकाणी सकाळी उठलेले आहेत. आता गाईचं धार त्या ठिकाणी काढायला भगवान परमात्मा उठलेत. हातामध्ये ते दुधाचं भांडं घेतलं आणि गोठ्याकडे निघालेत. त्यावेळेला राधा राणी समोरून आली. भगवान परमात्मा राधा राणीला पाहिलं आणि त्या ठिकाणी भुलून गेले महाराज. राधेला पाहून भुलले हरी. त्या ठिकाणी राधा राणीला त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं पाहिलं आणि भगवान परमात्मा भुलून गेले. आणि भुलून गेले तर बसले कुठं, बैल दुहितो बैलाच्या खाली त्या ठिकाणी भगवान परमात्मा बसले. पण महाराज बघा, भगवान परमात्म्यामध्ये तेवढं सामर्थ्य, त्या भगवान परमात्म्यानं बैलाच्या कासेमध्ये हात घातला आणि तिथून त्या ठिकाणी काय काढलं, दूध काढलं महाराज. हे काय देवाचं सामर्थ्य. चला आमच्या संतांच्या जीवनामध्ये महाराज ज्या वेळेला भगवान परमात्मा सदैव वैकुंठाला गेले, वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथी भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांची मुलगी भागीरथी माता त्या ठिकाणी रडायला लागली, त्या ठिकाणी विलाप करायला लागली. बाबा गेले कुण्या गावा भागीरथी करी धावा. त्या ठिकाणी भागीरथी भगवान त्या आपल्या बाबांना जगद्गुरु तुकोबरायांना आवाज देते. महाराज भगवान जगद्गुरु तुकोबरायांना आवाज देऊन सुद्धा बाबा त्या ठिकाणी मला भेटायला येत नाहीत म्हणून त्या ठिकाणी शोक विवळ झाली आणि तिनं काय केलं, इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी टाकली महाराज. भगवान परमात्म्यानं मत्स्य रूप धारण केलं, भागीरथी मातेला पुन्हा वर आणलं. पुन्हा त्या ठिकाणी भागीरथी माता शोक विवळ होते, पुन्हा डोहामध्ये उडी टाकते. शेवटी नाईलाजानं भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबरायांना खाली पाठवावं लागलं. जगद्गुरु तुकोबराय 3 वेळा या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये पुन्हा आलेत बरं का. सदेह वैकुंठाला गेले पण त्याच्यानंतर 3दा पुन्हा आले. एकदा भागीरथी माते करता आले, एकदा संताजी महाराज जगनाडेन करता आले आणि एकदा कुणा करता आले, निळोबरायन करता त्या ठिकाणी आलेत बघा. हे फक्त आमच्या संतांचं सामर्थ्य आहे महाराज. ते आपल्या मर्जीनं येतातही आणि आपल्या मर्जीनं जातातही. आणि आपली इच्छा नसली तरी आपल्याला इथं यावं लागतं आणि इथून जावं लागतं महाराज. सांगायचा भाग असा होता तर भागीरथी माता त्या ठिकाणी आक्रोश करायला लागली. त्यावेळेला भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबरायांना खाली पाठवावं लागलं. जगद्गुरु तुकोबराय खाली आले. खाली आल्यानंतर आपली पोरगी रडत होती, डोळे झाकलेले होते. जगद्गुरु तुकोबराय आपल्या पुरीजवळ गेले, डोक्यावरून हात फिरवला, तोंडावरून त्या ठिकाणी हात फिरवला आणि सांगितलं, अगं भागीरथी मी तुला भेटण्याकरता त्या ठिकाणी आलोय. मग ज्या वेळेला भागीरथीने डोळे उघडून पाहिलं, बाबा बाबा तुम्ही कसं काय, तुम्ही तर गेले होते मग कसं काय आले. मग त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो. आलो म्हणजे फक्त आलो हा शब्द मला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. येथे उपकारासाठी आले म्हणजे आम्ही आमच्या मर्जीनं या ठिकाणी येतो आणि आम्ही आमच्या मर्जीनं त्या ठिकाणी जातो. बरं ठीक आहे बाबा, तुम्ही भरपूर दिवसांनी माझ्याकडे आलात. मग आता वडील आपल्याकडं त्यावेळेला भागीरथी मातेचं लग्न तुकोबरायांनी करून दिलेलं होतं. तर मग एवढ्या दिवसांना तुम्ही माझ्याकडे आलेत, मग आता काहीतरी पाहुणचार करायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी बाबांचा हात धरला. त्या वेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे मृत्यूलोकाच्या नियमामध्ये नाही, मी जास्त वेळ तुझ्याजवळ थांबू शकत नाही. मग त्यावेळेला भागीरथी माता म्हणते, तुम्ही जास्त वेळ थांबू नका, फक्त 2 मिनटं 2 क्षण माझ्याकडे घरी चला. मग आपल्या बाबाच्या हाताला धरलं. भागीरथी मातेनं घरी नेलं. मग आता सगळ्यात लवकर होणारा आयटम कोणता आहे, पक्वान्न कोणतं आहे, शेवया. आणि आत्ताच्या भाषेमध्ये मॅगी. 2 मिनिटात सुरके पिओ नाही का. आणि त्या ठिकाणी मग शेवया करायचं म्हणून त्या ठिकाणी भागीरथी मातेनं शेवया केल्या. पण महाराज शेवया खाण्याची मजा तेव्हाच आहे केव्हा, त्याच्यात दूध असेल, वरती तूप असेल. आता तूप म्हटलं तर चूप म्हणतात, अशी अवघड परिस्थिती झाली नाही का. ऐका, मग आता शेवया केल्या पण आता दूध त्या ठिकाणी नाही आहे. म्हणून भागीरथीनं काय केलं, हातामध्ये दुधाचं भांडं घेतलं. 4-2 घरी त्या ठिकाणी भागीरथी माता दूध मागण्याकरता गेल्या पण कुणीच त्या ठिकाणी दूध दिलं नाही, दूध भेटलं नाही. निराश झाली, तोंड हताश होऊन त्या ठिकाणी आपल्या वडिलांसमोर आली आणि तोंड खाली उभं करून मान खाली करून त्या ठिकाणी भागीरथी माता उभी आहे महाराज. आणि बाबानं त्या ठिकाणी वडिलांना आपल्या पोरीला पाहिलं महाराज, आपली
सगळ्यात जास्त प्रेम मुलीचं बापावर असतं आणि बापाचं मुलीवर असतं महाराज. आणि पोरग किती का मोठा न्यायाधीश जरी झाला, किती मोठा कलेक्टर जरी झाला, तरी बापाला बापाचं त्याच्यावर जास्त प्रेम नसतं. पण आपल्या मुलीवर, आपल्या लेकीवर त्या ठिकाणी बापाचं फार असं प्रेम असतं महाराज. आपल्या मुलीला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं. अगं भागीरथी, का नाराज झालीस, का तोंड पाडून त्या ठिकाणी उभी आहेस? त्यावेळेला भागीरथी म्हणते, मी तुमच्याकरता एवढं प्रेमानं शेवया केल्या, पण त्या शेवयामध्ये तुम्हाला देण्याकरता दूध माझ्याकडे नाही आहे. मग त्यावेळेला भागीरथी मातेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अगं भागीरथी, मग नाराज कशाला होते, एवढं निराश कशाला होते? भागीरथी मातेचा त्या ठिकाणी तुकोबारायांनी हात धरला. ते दुधाचं भांडं आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी येलेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे महाराज. आजही तुम्ही कधीतरी देऊला गेला तर थोडाफार फेरफटका मारीत जा, नाही का? आपण गार्डनमध्ये गेल्यावर का एकाच बाकड्यावर बसतो का? नाही. आपण हे खेड्यागावातले म्हणजे आपलं इकडचं जरा ग्रामीण भाग येतो, आपल्याला तशा सवयीत नाहीत. आपण जायचं नीट वावरात निघायचं आणि वावरातून घरी यायचं. हे शहरातले लोक असं करतात बघा. त्या ठिकाणी देहूला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी तुम्ही कधीतरी जा, त्या ठिकाणी येलेश्वर महादेवाचं मंदिर आहे महाराज. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायाने भागीरथी माता गेलेत महाराज. त्या ठिकाणी महादेवाचं दर्शन जगद्गुरु तुकोबारायांनी घेतलं आणि महादेवाच्या समोर नंदी होता महाराज. त्या नंदीला पाठीवर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना थाप टाकली. जशी थाप टाकली महाराज, नंदी त्या ठिकाणी ताडकन जागेवर उभा राहिला. देवानं त्या ठिकाणी चेतन नंदीचं दूध काढलं. मगाशी आपला विषय झाला, राधेला पाहून भुलले हरी आणि बैल दुहितो. देवामध्ये सामर्थ्य आहे महाराज. देवांना कासेमध्ये हात घातला, पण तो बैल कसा होता? चेतन होता. पण ह्या दगडाच्या नंदीच्या कासेमध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना हात घातला आणि तिथून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी दूध काढलं. संतांचं सामर्थ्य त्या ठिकाणी जास्त आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देव आणि संत त्या ठिकाणी वेगळे नाहीत. ठीक आहे महाराज, देव आणि संत वेगळे नाहीत, पण मग आम्ही संतांची साधना का करायची? आम्हाला त्या ठिकाणी फायदा काय प्राप्त होणार आहे? तर फायदा महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. पुण्यवंत भावे, पुण्यवंत पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. ठीक आहे महाराज, आम्ही संतांची त्या ठिकाणी साधना करू, पण आम्हाला फायदा त्या ठिकाणी काय होणार आहे? तर महाराज म्हणतात पुण्यवंत भावे, तुम्हाला त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होणार आहे. पण लोकांनी त्या ठिकाणी महाराजांना प्रश्न केला, महाराज
पुण्य 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 नेमकी पुण्य चालतंय कुठं हो? त्यापेक्षा तुम्ही म्हणायला पाहिजे होतं धनाला जास्त किंमत आहे महाराज, धनवंता लागी सर्व. त्यापेक्षा तुम्ही असं म्हणायला पाहिजे होता धनवंत व्हावे, खुर्चीवंत व्हावे, पदवंत व्हावे, असं तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी म्हणायला पाहिजे होतं. आणि काय म्हणता तुम्ही पुण्यवंत व्हावे. पुण्य 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 नेमकं तुमचं पुण्य चालतं तरी कुठं? आता कोकणगावपासून आपल्या वडाळी नजीकला यायचं, बस आहे ना इकडं, बस आहे ना? हां. तर बघा आता आपल्या गावाला सप्ताह चालू झाला, एक भाविक त्या ठिकाणी माझं कीर्तन ऐकण्याकरता कोकणगावहून आपल्या वडाळी नजीकला येण्याकरता बसमध्ये बसला. आता बसमध्ये चढला, कंडक्टर तिकडनं तिकीट 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 करत त्या ठिकाणी तिकीट बोला तिकीट असं करीत करीत त्याच्याजवळ आला. आणि त्याच्याजवळ आल्यानंतर त्यानं सांगितलं तिकीट बोला तिकीट. त्यावेळेला तो म्हटला जय हरी. हा म्हणला अहो तिकीट बोला तिकीट. तो म्हटला रामकृष्ण हरी. तो म्हणला अहो तिकीट तिकीट. त्यानं म्हटलं हे येडं एक काय? ते म्हणलं अहो राधे राधे. त्यावेळेला तो कंडक्टर जरा चिडला, अरे तुला तिकीट मागायला लागलो, पैसे काढ पैसे, तिकीट दे तिकीट. त्यावेळेला ते बाबा त्या ठिकाणी त्या कंडक्टरला म्हणायला लागले, अहो ऐका वडाळी नजीकला सप्ताह चालू झालेला आहे आणि त्या सप्ताहाकरता मी काय करतोय, कीर्तन ऐकण्याकरता त्या ठिकाणी जातोय. पण ऐका तुम्ही जर मला ह्या कोकणगावपासून जर तिथपर्यंत वडाळी नजीकपर्यंत जर तुम्ही मला सोडलं तर तुम्हाला काय भेटल? काय भेटल? अभंग तुम्हाला कळतोय ना माझं बोलणं? तुम्हाला काय भेटेल? पुण्य त्या ठिकाणी भेटेल. मग त्यावेळेला आता कंडक्टरने काय उत्तर दिलं असेल? तू तूर्त भाड्याचे पैसे अगोदर दे, नाही तर खाली उतर. ऐका म्हणजे पुण्य तुमचं गाडीमध्ये चालतं का? नाही चालत. समजा आपल्या गावाचा सप्ताह आहे आणि तुम्ही मार्केटमध्ये गेलात, सगळीकडून त्या ठिकाणी सगळीकडून आपण देणगी त्या ठिकाणी देणगी स्वरूपामध्ये आपण घेऊन आलो, पण शेवटच्या दिवशी आपल्याला महाप्रसाद करायचा असतो. मग किराणा भरायला किराणा दुकानात जावं लागतं. आपण जर एवढी मोठी भली मोठी यादी केली आणि त्या किराणा दुकानामध्ये जर आपण गेलो आणि त्याच्यासमोर यादी ठेवली आणि संपूर्ण सामान जर आपण भरून घेतलं आणि भरून घेतल्यानंतर आपण डायरेक्ट गाडीत टाकलं आणि पैसेच नाही दिले, तो आपल्याला दुकानदार काय म्हणणार? अहो पैसे. मग त्यावेळेला तुम्हीच म्हणणार अहो आमच्या गावचा महाप्रसाद आहे, त्या ठिकाणी भरपूर वारकरी भरपूर भाविक त्या ठिकाणी जेवण करून जाणार आहेत, एवढं जर तुम्ही आम्हाला किराणा दिला तर तुम्हाला काय भेटल? पुण्य भेटल. महाराज त्याने गाडी सकट ते धान्य सकट गाडीसुद्धा दुकानामध्ये लावली महाराज. म्हणजे सांगायचा भाग कसा आहे महाराज, तुम्ही पुण्य पुण्य म्हणताय पण पुण्य तुमचं गाडीत चालत नाही, तुमचं पुण्य दुकानात चालत नाही. अहो एवढंच कशाला आपल्याला साधं बाथरूमला जायचं झालं, शहरामध्ये गेल्यावर लय आवड होती महाराज, इकडं बरं आहे घाली लोटांगण मोकळं पटांगण ऐका. पण शहरामध्ये गेल्यानंतर लय अवघड आहे महाराज. पण मग तिथं आपल्याला तिथं सुद्धा पैसे द्यावे लागतात महाराज. आणि तिथं जर आपण म्हणलं अरे बाबा मला जाऊ दे जरा तुला पुण्य प्राप्त होईल, असं चालेल का? हां तिथं सुद्धा ते म्हणणार तू पहिले पैसे दे मगच तुला मध्ये प्रवेश भेटणार आहे. सांगायचा भाग असा आहे महाराज का तुमचं पुण्य त्या ठिकाणी गाडीमध्ये चालत नाही. का चालतं? बोलत चाला. मला बोलणारे लोक लय आवडतात हो. तुम्ही पहिलं आल्यापासून मी पाहते तुम्ही बोलनातच, आणि तुम्ही बोलनात म्हणून मलाही सूचना काय बोलावं म्हणून काही बोलायला लागलो. ऐका ना, बोलत चला ना. आता शेवटी तर जरा बोला 5 मिनटं. ऐका तुमचं पुण्य गाडीत चालत नाही. हां असं बोलत जा. बरं किती गोड आवाज आहे तुमचा, कानाला गोड लागते. मला 2 दिवस जेवण करायची गरजच नाही. बोला तुम्ही. माझी तब्येतच ह्याच्यामुळे सुकली महाराज. सांगू व्हायला लागलो. अहो बोला मला हे आवडतं, पण आता काय करता तुम्ही बोलत नाही, त्याच्यामुळं आता तब्येत जाई नका. पण काय ह्याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी जन्माला आलेलो नाही का, असं म्हणावं लागेल. ऐका तुमचं पुण्य गाडीमध्ये चालत नाही. म्हणले होते की नाही, असं म्हणले होते का? आता आपली हिंदी जरा गुलाबी हिंदी आती पण हेलपटे खाती अशी हिंदी आपली. ऐका आज रात को 12 बजे से सगळ्या नोटा बंद होई गया. ऐका रात्रीपासून 12 वाजेपासून सगळ्या 1000 आणि 500च्या नोटा त्या ठिकाणी बंद होणार आहेत महाराज. तर आता तुमच्याकडे त्या 1000 500च्या नोटा असतील तर आता त्या चालतील का? तुमच्याकडे असतील तर माझ्याकडे द्या. आपण जर एखाद्या दुकानामध्ये घेऊन गेलो तर ते 2 कान शिलात मारील महाराज. आता त्या नोटा चालणार आहेत का? म्हणजे तुमच्या नोटाला त्या ठिकाणी कालाची मर्यादा आहे महाराज. आता त्या नोटाला कवडीची सुद्धा किंमत नाही. आता कवडीच का म्हणतात त्याचं पण उत्तर तुम्हाला सांगतो बघा. पूर्वीच्या काळामध्ये आता भरपूर जुने काही मंडळी आहेत, त्यावेळेला कवडी चालायची, व्यवहारामध्ये कवडी चालायची. पण त्या कवडीला आज कवडी सुद्धा किंमत नाही. विठ्ठल
म्हणजे तुमच्या पैशाला कालाची मर्यादा आहे. पाठीमागच्या काळात जे चालायचं ते आता ह्या काळात त्या ठिकाणी चालत नाही. पण आमचं पुण्य त्या ठिकाणी मागे होतं, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. बरं चला, तुमच्या पैशाला आयुष्याची मर्यादा आहे. ह्याच जन्मामध्ये तुम्ही फक्त आयुष्य त्या ठिकाणी पैसा भोगू शकता. पण वर तुम्हाला यमाजवळ गेल्यानंतर तुम्हाला जमणार आहे पैसा न्यायला. मला कितीही पैसा कमवा, किती मोठमोठ्या गाड्या घ्या, किती काही करा, तुम्ही कितीही पैसा कमवा, पण वर आपल्याला एकटं जावं लागतं महाराज. खाली हात आया बंदा, खाली हात. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. दो दिल की जिंदगी है, दो दिल का मेला, दो दिल का मेला. महाराज रिकाम्या हातानं आपण त्या ठिकाणी आलोय. वाजवायचं तर मोकळ्या मनाने, उगा नाही तर वाजवूच नका. लय खतरनाक बाबा आहे मी. वृंदावनला जाऊन आलोय आणि बंगाली विद्या शिकून आलोय. बरं फुस स्वाहा उंदीरच करून टाकेन. ऐका, तसं काही नाही. बघा असं कसं जरा फ्रेश वाटायला लागलं. आता मला वाटतं इथून पुढे 2 तास कीर्तन करावं. विठाला महाराज, हे धन फक्त ह्याच जन्मामध्ये चालतं, पुढच्या जन्मामध्ये चालत नाही महाराज. देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. महाराज तिथं पैसा चालत नाही. मग तेथे न चले काही, संपदा पुढे संचित जाईल ग्वाये. तुका म्हणे तय मान्य चले काही, संपदा पुढे संचित ग्वाये. तुका म्हणे तय महाराज, या ठिकाणी आपल्याला जास्त दिवस राहता येत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य कमवलं पाहिजे महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी, साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी. महाराज त्या ठिकाणी हे तुमचा पैसा फक्त ह्याच जन्मामध्ये राहणार आहे. एकदा आपण हे सोडून गेलो का मग त्या ठिकाणी तेथे मग तेथे न चले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाईन. पुढं काय जाणार आहे? तिथं गेल्यानंतर यमदूताने त्या ठिकाणी यमान जर आपली फाईल उघडली ना महाराज, इथनं आपण मिळलो का आपण डायरेक्ट कुठं जातो? वर जातो, यमाजवळ जातो. यमाजवळ गेल्यानंतर यम असा त्या ठिकाणी आपली डायरी उघडतो आणि डायरीमध्ये उघडल्यानंतर पाहतो, तुझं नाव काय रे? अमुक अमुक. कुठल्या गावचा? अमुक अमुक गावचा. हां, त्या ठिकाणी तुमच्या गावात यक्याचं कीर्तन होतं ना. यक्या म्हणजे ते आता यमदूत आहेत महाराज. ते काय महाराजाला सोडणार आहेत का? त्यांच्या पुढे एकनाथ महाराज बिराज काय नाही, सगळे सारखे आहेत. हां, त्याचं कीर्तन होतं. मग कीर्तनाला गेलता का? नाही. काय करीत होता? झोपलो म्हणला का ठोकला. हा, असं होतंय महाराज. कीर्तनाला गेला होता का? नाही. झोपलो म्हटला का? हा, असं लय हळू मारला महाराज. ते यम आहेत. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, तोडीती झोडीती निष्ठुर. महाराज यम साधे सोपे नाहीत. मी एकदा जाऊन पाहून आलोय. हा, सोपं नाही. इथनं 12ची गाडी धरावं लागत असते. इथनं नाशिक रोडला जायचं रेल्वे स्टेशनला, तिथनं दिल्लीचे तिकीट काढायचं, तिथून नीट वर निघायचं हिमालयाकडं. मग तिकडून गेला का पुढं रस्ता आहे. मी एकदा जाऊन आलोय म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही जाऊ नका. माझ्यासारखे बारीक होता. हां, जायचा प्रयत्न करू नका. ऐका, वर गेल्यानंतर आपली फाईल उघडतील. फाईल पाहिल्यानंतर मग असं त्या ठिकाणी विचारतात. मग त्यावेळेला तुम्ही असं म्हणणार नाही, मी 5 वर्ष पंतप्रधान होतो, मी 5 वर्ष ग्रामपंचायतचा सदस्य होतो, मी 5 वर्ष सरपंच होतो, मी एवढा पैसा कमवला. हे सांगून तिथं चालत नाही. कोणाचा वशिलाच चालत नाही महाराज. मग तिथं काय चालतं? मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, आणि पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तई कधी यम आज्ञा. ज्या वेळेला यम आज्ञा होईल ना, मग महाराज म्हणतात, देवा
तुमचं जिथं संपतं तिथून पुढं आमचं काय होतं चालू होतं. त्याच्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये काय कमवलं पाहिजे तर पुण्य कमवलं पाहिजे. आणि कशा प्रकारे पुण्य कमवलं पाहिजे तर देवाचं नाव घेऊन संतांचं नाव घेऊन त्या ठिकाणी पुण्य कमवलं पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही पण आता पुण्य कमवा, मोठमोठ्यानं टाळी वाजवा. विठोबा रघुमा